अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवारांच्या हाती आली खरी, पण आता याच अध्यक्षपदाला थेट पक्षातूनच मोठं आव्हान देण्यात आलंय. पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या निवडीवरच गंभीर आक्षेप घेतलाय. 9 जुलैला पाठवलेल्या या नोटीसमध्ये त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. या एका नोटिसामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आता प्रश्न हा पडतो की थेट राष्ट्रीय अध्यक्षांना आव्हान देणारे हे सच्चिदानंद सिंह नेमके आहेत तरी कोण? तर सच्चिदानंद सिंह हे राष्ट्रवादीचे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष असून गेल्या 15 वर्षांपासून ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. स्वतः अजित पवार जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होते तेव्हा डिसेंबर 2023च्या कर्जत शिबिरात सिंह यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या सगळ्यात वादाची थिंगी पडतीये तर 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत सुनेत्रा पवार यांच्या नावाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली. मात्र या सभेत जाहीर झालेल्या नव्या कार्यकारिणीतून सच्चिदानंद सिंह यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता सिंह यांनी कायदेशीर नोटीस धाडत सुनेत्रा पवारांची निवड पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा दावा केला. आता यावरून राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. या संपूर्ण प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मते सच्चिदानंद सिंह यांनी ही नोटीस स्वतःहून पाठवली आहे की यामागे दिल्लीत किंवा मुंबईत बसलेल्या कोणत्या मोठ्या नेत्याचं डोकं आहे, याचा शोध आता घेतला जातोय. यापूर्वीही राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार, पार्थ पवार असा अंतर्गत कलह पाहायला मिळाला होता. फेब्रुवारी महिन्यात प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाशी केलेला पत्रव्यवहार सुनेत्रा पवारांनी मार्चमध्ये रद्द केला होता. ज्यात पटेल आणि तटकरे यांच्या पदांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. 4 महिने उलटूनही हा संभ्रम कायम आहे. त्यामुळेच ही नोटीस म्हणजे याच अंतर्गत संघर्षाची पुढची आवृत्ती तर नाही ना, अशी शंका राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले. दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने या आक्षेपाच्या मागे पक्षातीलच कोणत्या मोठ्या नेत्याचा हात आहे का, त्याचा कसून शोध घेतला जातोय. सच्चिदानंद सिंह यांच्या या कायदेशीर नोटीसाला राष्ट्रवादी पक्ष काय उत्तर देणार यावर पक्षाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला झालेला हा विरोध पक्षांतर्गत गटबाजीचा परिणाम आहे का, की राष्ट्रवादीतील हा नवा वाद कोणत्या वळणावर थांबेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महाराष्ट्राच्या या अंतर्गत महत्त्वाच्या राजकीय घडामोडींच्या सखोल विश्लेषणासाठी आमच्या पब्लिक कट्टा चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.